पूजा गिरी स्वागत करते तुमच्या आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे किचन रेसिपी लाईफस्टाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी छान असे उकडीचे मोदक बनवलेले आहेत तांदळाच्या पिठाचे, तर त्याची रेसिपी शेअर केलेली आहे। आणि तसेच कालच्या व्हिडिओमध्ये मी मेशोवरून काही प्रोडक्ट मागवले होते, तर त्याचा पण रिव्ह्यू शेअर केला होता। तर आजच्या व्हिडिओमध्ये पण मी एक 2-3 कॉर्ड सेट मागवले होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत ते पण शेअर करूयात, त्यामुळे मी आज ते पण शेअर केलेले आहेत। तर ते सगळं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, आणि आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आज आहे गुरुवार, त्यामुळे सुंदर अशी देवपूजा पण करून घेतली। देवपूजा गुरुवार आहे, उपवास आहे, म्हटलं चला देवपूजा पण करून घेऊयात। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे उकडीचे मोदक। आता गणपती जवळ येतात तर म्हटलं चला उकडीचे मोदक बनवूयात। तर त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं, नंतर 1 वाटी एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याला आपण छान असं भाजून घेऊयात। त्याच्यामध्ये जे पाणी असेल ते सगळं निघून जाईल, त्यामुळे छान असं त्याला भाजून घेऊयात। आता मी इथे खोबरं छान भाजून घेतलं। भाजून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण गूळ पावडर किंवा तुमच्याकडे गूळ असेल तर तो खिसून घालायचा, आणि तो मी घातलेला आहे। एक अर्धी वाटी एवढा घातलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, तुम्हाला जेवढं गोड हवे नको असेल तसं। तर मी ते एक अर्धी वाटी एवढा घातलेला आहे, त्याला पण छान असं आपण मिक्स करून घेऊयात। ते एकत्र सगळं मिक्स करून परतून झालं की गॅस बंद करायचा, आणि नंतर ना त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची, म्हणजे त्याचा सुवास चांगला राहतो। वेलची पावडर नंतर टाकल्यानंतर ना वरून नंतर मिक्स करून घ्यायचं छान असं त्याला परत। आता इथे ओलं खोबऱ्याचं सारण छान असं बनवून झालेलं आहे। आता हे आपण थंड करायला ठेवूयात, आणि तोपर्यंत तांदळाची उकड काढून घेऊयात। तर ना आपण आता तांदळाची उकड काढून घेऊया। त्यासाठी मी एक वाटीला थोडं कमी पाणी घेतलेलं आहे। तर हे सगळं ना मी एकाच वाटीने घेते, खोबरं किंवा गूळ पावडर, आता पाणी आणि तांदळाचं पीठ हे सगळं मी एकाच वाटीने मेजर केलेलं आहे। तर आता मी 1 वाटीला थोडं कमी पाणी घेतलेलं आहे, त्याला छान अशा आपण उकळी आणून द्यायची। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं तूप टाकायचं, त्याला छान असं आपण मिक्स करूया याच्यामध्ये। आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊयात। आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पीठ टाकायचं, आणि ते छान असं हे ना काय म्हणतात त्याला लाटण्यानं हलवत राहायचं, कारण त्याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही। तर त्यामुळं टाकत सगळं हलवून घ्यायचं, नाहीतर त्याच्यामुळे लगेच गाठी बनतात। आणि 1-2 सेकंदासाठी आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात, थोडंसं त्याला उकळून घेऊयात। आता 2 सेकंद एवढे झालेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेते। उकड लगेच ताटामध्ये काढून घ्यायची, आणि गरम गरम असेल तोपर्यंत चांगलं मळून घ्यायचं। थोडंसं हाताला तेल लावा आणि मळून घ्या, चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे आपण हे बनवताना ना अजिबात तुटत नाही त्याच्या पाऱ्या। गरम आहे तोपर्यंतच मळून घ्यायचं। बघू शकता इथं तुम्ही छान असं आपण हे मळून घेतलेलं आहे। आता आपण ह्याचं थोडा वेळ ह्याला थंड करून देऊयात, आणि नंतर ना मग मोदक बनवून घेऊयात। आता हे थंड झालं आहे, आपण आता ना मोदक बनवून घेऊयात।
जेवढं तुम्हाला हवे तेवढे गोळे करून घ्यायचे सगळ्याचे. अशा प्रकारे आता मी गोळे करून घेते सगळे. उकड चांगली निघली ना तर छान होतात बघा. त्याला अजिबात भेगा वगैरे पडत नाहीत. बघू आता आपण लाटून हे मोदक बनवूयात, मग समजेलच. आता आपण मोदक बनवून घेऊयात. ह्याला जर तुम्हाला थोडंसं पीठ लावायचं असेल, जर चिकटत असेल तर थोडंसं वरून पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. एवढं मी लाटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊयात. एवढं मी सारण भरून घेते आणि नंतर ना अशा प्रकारे त्याच्या हे बनवून घ्यायच्या. बघू शकता इथे तुम्ही छान बनलेला आहे. मला अशा पाऱ्या दिसायच्या असतील ना तर थोडंसं त्याला आपण असं पण करू शकतो. तर असे काहीसे मोदक बनवून घेतलेत मी. आता मी ह्याच्यावरती ना थोडंसं काय म्हणतात त्याला दूध, केशर दूध केलेलं आहे ते पण ह्याच्यावरती थोडं लावून घेते. आणि इकडे मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे. पाणी ठेवलं मी ह्याच्यावरती उकळून घेणार आहे. आता मी त्याला थोडंसं केशर दूध लावते आणि नंतर ना मग ह्याच्यावरती उकळून घेते. तर आता मी हे उकडाई ठेवलेले आहेत. आता आपण याला एक 20-25 मिनिटं उकडून घेऊयात, नंतर दाखवते मग तुम्हाला मी. मस्त इथे आपले आता मोदक उकडतात या. अजून एक 15 मिनिटं त्याला उकडून देऊयात. तर मस्त असे काय मोदक बनलेले आहेत बघा. तर ना आज कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेस की काल मी 2 कॉर्सेटचे रिव्ह्यू शेअर केलेले होते. तर आज पण मी 2 मागवलेले आहेत. तर आताच माझं पार्सल आलंय. तर चला बघूयात. मग म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात. तर 2 मिनिटं बघते. हे पण 300 ते 400च्या मध्येच आहेत रेंजमध्ये, जास्त महाग नाही आहेत. बघूयात आपण ह्याचं कापड वगैरे कसं आहे. असा काहीच आहे बघा तो. पॅन्ट अशा आहे. त्याला स्लीव्स, हाफ स्लीव्स आहेत. पाठीमागं बांधायला हे दिलेलं आहे, बेल्ट दिलेला आहे. स्लीव्ज नाही आहेत, हाफ स्लीव्ज मध्येच आहे. नंतर मी तुम्हाला वेअर करून दाखवते. सेमच पिंकच कलर आहे. तर दोन्ही पण कॉटन मध्येच आहेत. हा पण कॉटनच आहे. आपण असं काय आहे घालून अशी पॅन्ट आहे. तर छान आहे कापड. दोन्हीचं पण छान आलेलं आहे. त्याच्या स्लीव्ज अशा फुल आहेत. तर थांबा मी तुम्हाला वेअर करून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. हा असा काही आलेला आहे बघा. मी हा एम साईज मागवला होता आणि थोडासा लूज आहे. इथे थोडं फिटिंग असेल तर हा फुगा छान दिसला असता. आणि ह्याच्या स्लीव्ज अशा काहीशा आहेत आणि कॉटन आहे. छान आहे. एल साईज थोडासा मागवायला पाहिजे होता कारण पॅन्ट थोडी मला फिट होते, पण छान आहे असं आहे. आणि पॅन्ट अशी आहे. तर हा काहीसा बघा असा आलाय. ह्याच्या स्लीव्ज नाहीये, त्याला हाफ स्लीव्ज मध्ये आलाय. आपण असं इथे बांधायला मागे नॉड आहे त्यामुळं छान वाटतंय. असं पॅन्ट अशी आहे.
आणि छान आहे कापड ह्याचं छान आहे. मी दोन्हीचे पण ना प्राइस किती आहे ते व्हिडिओला मेन्शन करेन नंतर ना. आणि हवे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण देते, तर तुम्ही मग तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तिथून मागू शकता. असं काहीच आहे. छान खिचडी झाली बनवून. छान झालेत बघा मोदक, छान त्याची उकड बनलेली होती त्यामुळे छान झालेत. वरून छान असं त्याला तूप टाकायचं आणि मस्त असा खाऊन घ्यायचा. आतमधलं सारण पण छान गोड झालेलं, जास्त पण गोड नव्हतं आणि जास्त पण म्हणजे कमी पण गोड नव्हतं, छान त्याचं झालं होतं. कसे वाटले माझे दोन्ही ड्रेस ते सांगा मला नंतर कमेंट करून, आवडले तुम्हाला तर. आजच्या व्हिडिओमध्ये काय मी उकडीचे मोदक केलेले आहेत. काय आज गुरुवार आहे त्यामुळे रेसिपी नव्हती, तर खिचडी बनवलेली आहे. तर असा काहीचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर चला मग भेटूया अशाच आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.